बातमी नाशिकची आहे। नाशिकमध्ये रिंग रोड बाधित शेतकऱ्याचं आंदोलन आहे। भाजप कार्यालयावर शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। आमदार सरोज अहिरे यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात आहे। शेतकऱ्यांचं हे आंदोलन भाजप कार्यालयावर रिंग रोड बाधित शेतकरी आक्रमक भूमिका घेताना दिसतात। जय जवान जय किसान, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, आमच्या हा विकास होत असताना माझ्या शेतकरी बांधवांवर जो काही दर ठरवले गेलेले आहे तो जो अन्याय होतो आहे, काही ठिकाणी मुद्दामून अलाइनमेंटचे विषय क्रिएट केले गेलेले आहे। मला तर माहिती अशी मिळालेली आहे आणि सबळ पुरावे माझ्याकडे आहे। अशा पद्धतीने मग याच्यामध्ये अजून कोणी अधिकारी आहेत का, अजून कोणी वरिष्ठ लेवलचं कोणी याच्यात इन्व्हॉल्व आहे की इकडेच अलाइनमेंट घ्या तिकडेच अलाइनमेंट घ्या, या वरच्या लेवलला जे जे काही गुप्त पद्धतीने काही लोक करत आहेत त्याच्यावर मी शेतकरी बांधवांच्या सोबत आक्षेप घेत आहे आणि म्हणूनच आज या आंदोलनामध्ये मी सामील झालेली आहे। सर्व रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी कार्यालय या ठिकाणी घेराव आंदोलन सुरू केलेलं आहे। गिरीश भाऊ, आपल्याला विनंती आहे, आपण ज्या पद्धतीनं एक आमदार बनवण्यासाठी रात्रीचा दिवस करताय, वेळ देताय, त्याच पद्धतीने इथं हजारो शेतकऱ्यांचे घर उद्ध्वस्त होत आहे, हजारो शेतकरी बेघर होत आहे, त्यांच्या जमिनींना मोबदला मिळत नाही। एवढा मोठा सेन्सिटिव्ह विषय आपल्या मंत्री महोदयांच्या आधिपत्याखाली असताना आम्ही काय मागतोय तुमच्याकडे, आम्हाला वेळ द्या आणि आम्हाला न्याय द्या। तुम्ही या आंदोलनाला उगाच राजकीय वळण देऊ नका। आम्ही तुमच्याकडेच दाद मागतोय, आम्ही तुमच्याच मंत्र्यांच्या दारावर गेलोय, तुमच्याच आमदारांच्या दारावर गेलोय आणि त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला फक्त शेतकऱ्यांना वेळ द्या। हा विकास होत असताना माझ्या शेतकरी बांधवांवर जो काही दर ठरवले गेलेला आहे तो जो अन्याय होतो आहे, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।